नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काउन्सलरला आता जीवाने आमंत्रण दिलेलं असतं, त्यामुळे काउन्सलर आलेले असतात. आता जीवाशी ते बोलत असतात तेव्हा जीवा म्हणतो की डिवोर्स फाईल केल्यानंतर मला कळलं की मी माती खाल्ली. मग काउन्सलर बोलू लागतात, मग ती खाल्लेली माती सुधारायची आहे का? आणि जीवाकडे पाहत असतात. इकडे मानिनी सुद्धा आलेली असते. जेव्हा काव्या आणि पारच्या काउन्सलर तिथं आलेले असतात, बाप्पाचं दर्शन घेत असतात. मग मानिनी विचारते, ह्या कोण आहेत? तेव्हा काउन्सलर काव्या आणि पार्थला म्हणू लागतात की सांगू का मी कोण आहे ते? आणि आता काव्या आणि पार्थला भीती वाटायला लागलेली आहे. घरातलं वातावरण एवढं छान आहे आणि जर आता आपल्या डिवोर्सचा बॉम्ब यांच्यावरती पडला तर किती वाईट होईल, अशी भीती वाटत असते. आता इकडे काउन्सलर स्वतः नंदिनीकडे आलेले आहेत. नंदिनीला विचारतात तेव्हा नंदिनी सांगू लागते ते म्हणजे की आत्तापर्यंत ज्या व्यक्तीने माझ्यावर थोडासाही अविश्वास दाखवलेला नाही ती व्यक्ती म्हणजे जीवा आहेत. आणि काउन्सलरला सुद्धा आनंदाचा धक्का बसलेला आहे. काउन्सलर सुद्धा खुश झालेले आहेत. त्यांना सुद्धा बरं वाटत आहे की खरंच यांचं नातं जे आहे ना ते सुधारतंय, यांच्या नात्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत असं त्यांना वाटत आहे. त्याचबरोबर काउन्सलर हे त्यांच्याशी बोलत आहेत. इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा दोघंही आता तेवढेच खुश झालेले आहेत आणि त्यांना त्यांचा संसार जो आहे तो पुन्हा करायचा आहे असं काउन्सलरला सुद्धा वाटू लागलेलं आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की कशा पद्धतीने जीवा, नंदिनी त्याचबरोबर पार्थ, काव्या एकत्र येणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर देशमुखांच्या घरच्या बाप्पाचं स्वागत केलं जातं. जीवा, पार्थ, काव्या त्याचबरोबर घरातील सर्वजण बाप्पाच्या स्वागतासाठी तिथे हजर असतात आणि सगळे खूप आनंदात असतात. बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मग काव्या सुद्धा खुश असते. काव्याला जराही आता म्हणजे काव्याचा जो चिडचिडेपणा असतो तो कमी झालेला असतो. ती खुश असते, आनंदात असते आणि मग आता मानिनी बाप्पाचं स्वागत करते. त्याचबरोबर औक्षणही केलं जातं. सगळे खुश असतात आणि मग आता बाप्पाचं स्वागत झालेलं आहे तर बाप्पाची पूजा कोण करणार हे सगळ्यांचं चाललेलं असतं. त्याचबरोबर तिथे आलेले असतात ते म्हणजे वसुआत्या आणि रम्या. ते सुद्धा तिथे येऊन पोहोचलेले असतात. त्यांच्याही डोक्यात विचार सुरू असतात आणि मग आता तिथे विक्रम म्हणतो की आता ह्या वर्षी पूजा कोण करणार बाप्पाची? मग नंदिनी म्हणू लागते की प्रत्येक वर्षी जर बाप्पाची पूजा वसुआत्या करत असतील तर मला असं वाटतंय की यावर्षी पण वसुआत्यांनीच बाप्पाची पूजा करावी, असं नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र इकडे विक्रम आणि मानिनी म्हणतात की आता वसुआत्याने पूजा करायची काही गरज नाही. मानिनी म्हणत असते की हे सगळं जे काय चालू आहे ना, आणि मग इकडे मानिनी आणि विक्रम यांनी नकार दिलेला असतो. वसुआत्या काही पूजा करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना कळत असतं की वसुआत्याला नाकारलं जातंय. तेव्हा वसुआत्या म्हणत असते की नाही, कसं आहे माहिती आहे का, की मानिनी म्हणते ज्याचे विचार बरबटलेले आहे, ज्याच्या विचारांमध्येच खोट आहे त्यांना या पूजेचा मान मिळणार नाही. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते, पण मला एक सांगा, त्यांच्याकडनं चूक झाली आहे म्हणून मी त्यांना माफ करा असं म्हणत नाहीये, पण जे काय झालेलं आहे त्यामुळं एक गोष्ट मात्र लक्षात येते का, कारण त्यांना तो पूजेचा मान जो आहे तो मिळाला पाहिजे. आपल्या घरची रीत जी आहे ना ती बदलली नाही पाहिजे असं मानिनी सांगत असते. मग आता वसुआत्या तिथे पुढे येते, बाप्पाचं दर्शन घेते आणि सगळ्यांच्या पुढे असा तिचा मेलोड्रामा सुरू होतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, की नंदिनी तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मानिनीचं म्हणणं पण मला पटत आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की नाही, हा जो पूजेचा मान आहे तो मला नाही दिला पाहिजे आणि ऑब्व्हियसली या घरची रीत आहे की तो मान थोरल्यांना दिला पाहिजे. तर या घरची थोरली सून या नात्याने ही पूजा करण्याचा मान काव्या आणि पार्थ या दोघांना देण्यात यावा असं इकडे वसुआत्या सांगत असते. काव्या आणि पार्थ दोघंही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा पार्थ म्हणतो की चला मग काव्य आणि पार्थ या दोघांनी ही पूजा करावी असं इकडे वसुआत्याने सांगितलेलं असतं. सगळेजण पाहत राहतात. तेव्हा मानिनी आणि विक्रम सांगतात की चालेल, जा तुम्ही पूजा करायला. त्याच वेळी इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण पाहत आहेत आणि आता
रम्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि रम्याची चिडचिड वाढत चाललेली असते. रम्या वसवात्याला घेऊन किचनमध्ये येते आणि म्हणते की तुला काही सवय झाली आहे का गं, माझ्या बाबतीत वाईटच ठरवायचं सगळं, असं म्हणत रम्या वसवात्याला बोलत असते. तेव्हा वसवात्या म्हणत असते की काय झालं आता, मी काय केलंय ते सांग बरं. तेव्हा रम्या म्हणते माझ्या पार्थला त्या काव्यासोबत पूजा करायला सांगून तुला काय सुख मिळलं गं, आणि मला तू त्रास देत आहे, असं रम्या वसवात्याला बोलत आहे. परंतु वसवात्या मात्र चिडचिड करत आहे आणि वसवात्या म्हणत असते की तुला कळतंय का, हा माझा डाव आहे. या घरामध्ये आपल्याला आपलं स्थान पुन्हा मिळवायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागणार आहेत, असं इकडे वसवात्या रम्याला सांगत असते. आणि रम्या मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते तुला कळतच नाहीये तू काय करतेस ते. आणि तेव्हा ती वसवात्या तिला समजून सांगू लागते की हे बघ, मला सगळं कळतंय मी काय करते ते, तू जरा शांत राहा, असं म्हणत वसवात्याने रम्याची समजूत घातलेली आहे आणि तिला शांत केलेलं आहे. इकडे पार्थ आणि काव्या दोघंही पूजा करत आहेत आणि पूजेला सुरुवातही केलेली असते. दोघंही खूप खुश असतात आणि फायनली ही पूजा सुरू झालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की पार्थ आणि काव्या दोघंही पूजा करत असतात आणि नंदिनी जीवा सगळेजण आता आहेत. आरती सुरू झालेली आहे. घरातलं वातावरण हे आनंदीमय आहे आणि खऱ्या अर्थाने ही जी पूजा आहे ती चांगली होत आहे. आणि त्याचवेळी सगळेजण आता घालील लोटांगण म्हणत गोल फिरत असतात आणि त्याचवेळी पार्थ आणि काव्या या दोघांचीही एकमेकांना धडक होते. तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. तेवढ्यात नंदिनीला एक कॉल आलेला असतो. नंदिनी कॉल उचलते आणि नंदिनी त्या फोनकडे पाहते. तेव्हा तिला खरं तर धक्का बसलेला असतो आणि मग सगळेजण विचारतात काय झालं, जीवा कुठं गेलाय, जीवा तिथं नाहीये. मग नंदिनी म्हणते मीही निघते, असं म्हणत नंदिनी तिथून निघत असते. आणि त्याचवेळी इकडे जीवाने आनंद निवासमध्ये बाप्पा आणलेलाही असतो. मग सगळेजण तिथं आलेले असतात आणि नंदिनी मात्र भयानक चिडलेली असते. जीवाने असं का केलं हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे जीवाला नंदिनी म्हणत असते काय हे तुम्ही मला का सांगितलेलं नाहीये, तुम्ही एकटेच का आलात इकडे. तेव्हा रेखाताई सांगू लागतात की अगं, बाप्पा इथे आणायचा होता आणि मग बाप्पाला आणायला इथे दुसरं कोणीच नव्हतं, म्हणून मी जीवाला फोन केला. आणि कसे गुरुजींनीही सांगितलेलं होतं की मुहूर्तावर बाप्पाचं आगमन झालं पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते काय हे, मग मला का सांगितलं नाहीये, मी पण आले असते ना तुमच्याबरोबर. तेव्हा जीवा म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, देशमुखांच्या घरचा हा पहिला गणपती होता तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथं सगळ्यांबरोबर आनंद साजरा करता यावा, आरतीला थांबता यावं, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणत असते काय. तेव्हा जीवा सांगू लागतो की हो, म्हणूनच मी तुम्हाला काहीच नाही बोललेलो, असं म्हणत दोघंही बोलत असतात. तेव्हा नंदिनीला जीवा म्हणतो की म्हणून मग मी म्हणलं बाप्पाला इथे घेऊन येऊया, तोपर्यंत तुम्ही येताय, असं म्हटल्याबरोबर नंदिनी खुश होते. आणि त्यावेळेस इथं असलेल्या बाकीच्या मुलीही म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, बघितलं का, अजूनही तुला तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावर बसायचं असेल तर ताई बसू शकतेस तू, कारण जीवाने जे केलेलं आहे ना ते आपल्यासाठीच केलेलं आहे आणि तरीही तू असा विचार करत आहे, असं म्हणत सगळ्याजणी चिडवत असतात. आणि नंदिनी मात्र शांतपणे पाहत असते. तेव्हा आता जीवा बाप्पाला घेऊन आत येणार आहे असं ठरलेलं असतं, पण जीवा ऐनवेळी सांगू लागतो की नाही, नंदिनीनं हे आनंद निवास उभं केलेलं आहे, गोरगरिबांसाठी एवढं सगळं केलेलं आहे, तर बाप्पाला आत घेऊन येण्याचा मान सुद्धा नंदिनीचाच आहे. मग सगळेजण म्हणू लागतात की असं नसतंय, कारण पुरुषांनीच बाप्पाला घ्यायचं असते आणि बायकांनी औक्षण करायचं असतं, भौजेची तयारी करायची असते. जीवा म्हणतो की नाही, ज्या नंदिनीने एवढं मोठं आनंद निवास उभं केलेलं आहे त्या नंदिनीला हा पूर्णपणे अधिकार आहे आणि मी नंदिनीचं औक्षण करणार आहे, बाप्पाला घेऊन नंदिनी आतमध्ये येणार आहे, असं जीवाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. सगळेजण खुश झालेले असतात. नंदिनीला सुद्धा जीवाचे हे जे विचार आहेत ते ऐकून खरंच खूप बरं वाटलेलं असतं. ती सुद्धा खुश असते आणि मग बाप्पाचं स्वागत केलं जातं. नंदिनी आणि जीवा दोघंही बाप्पा तिथे बाप्पाची स्थापना करतात. त्याचबरोबर आता नंदिनी आणि जीवा दोघंही बाप्पाची आरती करतात, जोडीने पूजा करत असतात. तिथे सगळे खुश आहेत, पण अचानक एक एंट्री होते, ती म्हणजे वकिलांची. ज्या वकिलांकडे जीवा आणि नंदिनीने त्यांचा डिवोर्स फाईल केलेला असतो ते वकील साहेब तिथे आलेले असतात. त्यांची एंट्री झालेली असते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा जीवा आणि नंदिनी म्हणतात की तुम्ही इथे. तेव्हा ते सांगू लागतात की तुमचं आमंत्रण आलेलं मला. जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. इकडे काव्या जी आहे तिला बाप्पासोबत फोटो काढायचा असतो आणि ती फोटो काढत असते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की ज्या पद्धतीने काव्या हे सगळं करत असते आणि ते सगळं तिचं चालू झालेलं असतं, तेव्हा मात्र इकडे काव्या फोटो काढण्यासाठी बाप्पाच्या समोर उभी असते
आणि त्याच वेळी तिथे जीवा आलेला असतो आणि जीवा म्हणत असतो काय झालं, सॉरी पार्थ तिथे आलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ती म्हणते मला फोटो काढायचा आहे पण मी फोटोमध्ये नीट येत नाहीये. तेव्हा पार्थ म्हणू लागतो पण मला एक सांगा, तुम्ही बाप्पाची परमिशन घेतली का फोटो काढायला, का स्वतःच फोटो काढायला लागलेला आहात. तेव्हा काव्या म्हणते झाला तुमचा पीजे मारून झाला. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की नाही विचारलं हो तुम्हाला, तुम्ही बाप्पाची परमिशन घेतलेली आहे का. आणि दोघंही एकमेकांकडे पाहून अगदी चिडलेले असतात. तेव्हा काव्या म्हणते की ते जाऊ द्या, माझा बाप्पा मी काढेल आणि माझी मी काढते, नका काढू तुम्ही माझ्याबरोबर फोटो, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नक्की. आणि पार्थ सुद्धा हसत असतो काव्याला आणि तो काव्याला असं म्हणून दाखवत असतो की बघा म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. तेव्हा काव्याला तो चिडवत असतो, काव्याला म्हणत असतो की तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही जर सेल्फी काढला तर तुमचं तोंड मोठं दिसेल आणि बाप्पा छोटा दिसेल, ते कसं दिसेल बघा बरं तुम्ही. मग काव्या म्हणते की म्हणजे, तेव्हा तो म्हणतो की नाही मी काढतो फोटो. मग काव्या म्हणते माझा फोन कशाला हवाय तुम्हाला, तुमच्याकडे आहे ना फोन, त्या फोनमध्ये काढा फोटो. आणि दोघांचंही म्हणणं एकच असतं की हो काढायचं आहे फोटो, परंतु असं म्हणत दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. काव्याला पार्थ म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण दोघांचा काढूया काय फोटो, म्हणजे फिसकरलेली मांजर जी आहे ना ती कशी दिसते बघूया फोटोमध्ये आणि स्टेटसला ठेवता येईल ना आपल्या दोघांबरोबर, बाप्पा विथ पार्थ आणि काव्या. काव्या चिडलेलीच असते, काव्या पण पाहत असते आणि त्याचबरोबर जीवा पार्थसुद्धा तिच्याकडे तिला जेवढं चिडवता येईल तेवढं चिडवत असतो, जरासुद्धा ती संधी सोडत नसतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थचं हे जे काही वागणं असतं ना त्याच्यामुळं खरं तर काव्याची चिडचिड जरा जास्तच वाढत असते. तरीही ती त्याच पद्धतीने त्याला तो तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि काव्या मात्र रागाला जातच असते. इकडे आता पार्थ काव्याचे फोटो काढू लागतो. काव्याचे छान असे फोटो काढलेले असतात, म्हणजे पार्थ जणू काव्याचा फोटोग्राफरच बनलेला असतो. आणि मग पार्थ काव्याला फोटो दाखवत असतो, दोघंही खुश आहेत. आणि मग काव्या म्हणत असते काय झालं. तेव्हा पार्थ म्हणतो नाही फोटो तुम्हाला जसा हवाय तसा आलाय का म्हणून दाखवत आहे, फिसकरलेली मांजर आज शांत दिसते का ते बघायचं होतं, असं दोघंही बोलत असतात. आणि त्याच वेळी तिथे काउन्सलर आलेले असतात आणि काउन्सलर त्यांना म्हणू लागतात की खरंच म्हणजे तुम्ही जोडीने छान दिसताय, असं त्या बोलत आहेत. आणि त्याच वेळी इकडे काउन्सलर जीवा आणि नंदिनीशी बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात अहो तुम्हीच आमंत्रण दिलंय मला म्हणून मी इथं आलेलो आहे. आता मात्र नंदिनीला धक्का बसतो, नंदिनी विचार करू लागते. तेव्हा ते दाखवतात हे बघा जीवाने मला मेसेज केलेला आहे. आता मात्र नंदिनीचा पारा चढलेला असतो, जीवाने मेसेज केलेला दाखवलेला असतो आणि जीवा म्हणतो की ते फॉरवर्ड ऑल केलेलं आहे ना. तेव्हा इकडे काउन्सलर म्हणू लागतात की म्हणजे यांचा पसारेवाला, ही गोष्ट मी ऐकली होती पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अजून यांचा अशी माती खायची सवय काही कमी झालेली दिसत नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणू लागते की हो त्यांनी त्याच्यामध्ये चांगले डिग्रीज घेतलेली आहे, असं म्हणत ती जीवाबद्दल बोलत आहे. त्याच वेळी काउन्सलर त्यांना सांगत असतात की हो आज खऱ्या अर्थाने खरंच खूप छान वाटत आहे, पण मला असं वाटतंय जर असे कपल एकत्र येणार असतील तर लग्नानंतर मात्र लगेच डिवोर्स फाईल केला पाहिजे, म्हणजे त्यांच्यातलं हे नातं जे आहे ना ते चांगलं वाढू लागतंय, असं काउन्सलरचं म्हणणं आहे. आणि काउन्सलर बोलत असतात. तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा ते म्हणतात आता मग तुमची जर इच्छा नसेल, चुकून तुम्ही मला मेसेज केलेला आहे तर मी जाऊ का मग. तेव्हा हे दोघंही म्हणू लागतात की नाही नाही बाप्पाचं दर्शन घ्या ना, असं म्हणत बाप्पाचं दर्शन घ्यायला सांगितलं जातं. तेवढ्यातच रेखाताई तिथं आलेले असतात आणि मग ही सजावट कोणी केली असं विचारलं जातं. तेवढ्यात रेखाताई म्हणतात जीवा आणि नंदिनी दोघांनी केलेली आहे. आणि मग काउन्सिलर खूप त्यांच्याकडे पाहत असतात, त्यांनाही जाणवलेलं असतं की हे दोघं जण आता एकत्र येऊ लागलेले आहेत, त्यांचा संसार जो आहे तो फुलू लागलेला आहे. जीवा नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात. जीवा थोडासा घाबरल्यासारखा असतो, कारण हे जे काय घडलेलं आहे त्यांनी डिवोर्स फाईल करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, त्या गैरसमजातून घडलेल्या आहेत हे जीवाच्या लक्षात आलेलं असतं. इकडं काव्या विचारत असते तुम्ही इथे. तेव्हा काउन्सिलर मॅडम सांगत असतात की मग बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे ना म्हणून आलेले आहे, असं म्हणत त्याही बोलत आहेत. काव्याला तर धक्काच बसलेला असतो, कारण अचानक ह्या इथे कशा काय आलेल्या आहेत हा प्रश्न त्यांना दोघांनाही पडलेला असतो.
त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की त्या म्हणत असतात की आता मला ना तुम्ही दोघंजण एकत्र जे काही आहात ना ते छान वाटतं. म्हणजे तुम्हाला वेगळं व्हायचं होतं, पण तुम्हाला माहिती आहे का, डिवोर्स फाईल करून आज 1 महिना झालेला आहे. दोघंही पाहत असतात, 1 महिना झाला? 1 महिना कधी झाला? हा प्रश्न त्यांना दोघांनाही पडलेला असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि काउन्सिलर बोलत असतात आणि मग जीवा म्हणत असतो की मी डिवोर्स फाईल करून त्याच्या आधी मला माहीतच नव्हतं, मी माती खाल्ली. तेव्हा काउन्सिलर म्हणतात की माती खाल्लेली सुधारता पण येते, खाल्लेली माती सुधारायची का मग? तेव्हा जीवा खुश झालेला असतो, त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत असतो. इकडे मानिनी आलेली असते आणि या कोण आहेत असे विचारू लागते. तेव्हा मात्र काउन्सिलर म्हणू लागतात, सांगू का मी कोण आहे? आणि त्या पाहू लागतात. तेव्हा मात्र पार्थ आणि काव्या दोघंही धक्का बसल्यासारखे पाहत असतात. आणि इकडे नंदिनी आता काउन्सिलर बरोबर बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की ज्या व्यक्तीने माझ्यावर एकदाही अविश्वास दाखवला नाही ती व्यक्ती म्हणजे जीवा आहे. काउन्सिलरलाही जाणवत असतं नंदिनीलाही डिवोर्स नको आहे. मग काय करायचं पुढे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.